कुठल्या कुठल्या सिरियलमध्ये काम केलंस आणि असे काहीतरी गमतीदार प्रसंग किंवा असे लक्षात राहतील असे प्रसंग घडले असतील ना? हो ना. अहो, किती असे प्रसंग म्हणजे किती वेळा कितीतरी प्रसंग आपल्या म्हणजे डोळ्यासमोर असतात. मग दिसतं असं नसतं, सात संगत, कृपासिंधू, ब्रह्मांड नायक, मिलेचे भोमतुम, अरे वेड्या मना, तुझं आणि माझं घर श्रीमंताच, तुझा जीव रंगाला, तू माझा सांगाती, तू अशी जवळी राहा, आता तुला शिकवीन चांगलाच धडा. सगळे म्हणजे तू ते मी विविध सिरियलमधून काम असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, अनेक जवळजवळ 35-40 सिरियलमधून कामं केली. मग कामं करताना असं व्हायचं की मला सुरुवातीला थोडंसं प्रेशर यायचं. म्हणजे गंमत सांगते तुम्हाला. आपल्याला बॅक ऑफ द माइंड असं असतं की ही सिरियल माझ्या सासूबाई बघणार आहेत, माझा नवरा बघणार आहे, माझी मुलं बघणार आहेत. आता सिरियल म्हटलं की नवरा बायकोचं नातं तिथेही असतं. तर कधी-कधी असं व्हायचं की एकदा मी असं सिरियलमध्ये काम करताना आमचे डिरेक्टर संतोष जोशी म्हणून होते आणि टाईट्स क्लोज लागलेला एकदम असा. आणि मी खूप चिडले. माझ्या बहिणीच्या वंदना वाकनीस माझी बहीण दाखवली होती आणि मी वंदना वाकनीसच्या ह्यानी बोलते की तुम्ही जिजू माझ्या बहिणीला खूप त्रास दिला आहे, असं केलं आहे, तसं केलं, अमुक केलं, तमुक केलं, असा 1.5 पानाचा सीन होता. आणि आम्ही एकत्र असे उभे आहोत, टाईट क्लोज लागला आहे आणि एका पॉईंटला ते धावत येतात माझ्या अंगावरती की तुझ्या बहिणीने असं केलं, असं करत बॅक ऑफ द माइंड हा जवळ आला. म्हणून मी एक पाऊल मागे झाले आणि तो सीन आमचा पूर्ण हे झाला. मग संतोष जोशी माझ्यावर चिडले, म्हणे काय खात होता का तुला तो? पण मला बॅक ऑफ द माइंड असं होतं की ही सिरियल माझी सगळे बघणार आहेत ना. मग आपल्याला असं ऑकवर्ड पोझिशन. पण आता नाही. आता मी ठरवलं की जिथे जायचं आहे तिथे आपल्याला तसं राहावंच लागणार ना. असं काही नाही आहे की बाबा मेकअप दादा आहे तो आपल्या चेहऱ्याला हात लावणारच आहे. हे सगळं आता आपल्याला म्हणजे करायला हवं. ह्या गोष्टी करायच्यात तर हे करायला हवं असं. पण मग असं होतं का की कधी-कधी एखादा एक सीन असतो आणि आपल्याला असं वाटतं की नको मला हा सीन करायला. पण एक प्रेशर असतं कारण करायला तर पाहिजेच ना. मग असं वाटू शकतं ना की नाही हा वेगळ्या पद्धतीने करता येईल का? कारण इतक्या सिरियल्समध्ये काम केल्यावर कुठेतरी तो एक अँगल कळलेला येस, असतो. येस, नक्कीच. मग तू असं कधी केलंयस का? आयदर भीतीपोटी म्हणा किंवा असं वाटलं की हा क्रिएटिव्हली वेगळ्या पद्धतीने करता येईल, तर तू असं कधी सांगितलंयस का डायरेक्टरला जाऊन? नाही असं मी नाही सांगू शकले. पण एकदा माझ्याबरोबर असं झालं होतं की मी असं दाखवलं होतं की मी खूप बड्या बापाची मुलगी आहे. माझ्याकडे भरपूर पैसा आहे आणि मी खूप छान असं ड्रेसअप वगैरे आहे, सगळं छान आहे. आणि माझा नवरा सांगतो की नाही नाही मी तुझ्याशी लग्न फक्त तुझ्या पैशासाठी केलं आहे, नाही तर तुझ्यासारख्या दिसणाऱ्या बाईशी मी कसं लग्न करणार असं. आणि तुम्हाला सांगून खोटं वाटेल, आता नाव नाही सांगत आहे त्यामुळेचं. अतिशय खूप गाजलेला म्हणजे हे आहे माणूस तो. त्यांनी सरळ जाऊन डिरेक्टरला सांगितलं की ह्या बाईला जर का मी दिसायला घाणेरडी आहे का वाईट आहे असं म्हणलो तर लोकं मला हसतील. आणि तेवढ्या तो चांगला उच्च कलाकार असल्यामुळे डिरेक्टरला ते ऐकावं लागलं की नाही. त्यांनी सांगितलं की मला काही तू आवडत नव्हतीस. आता दिसणारी प्रत्येक व्यक्ती काय आपल्याला आवडायलाच पाहिजे असं नाही आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं तू मला आवडत नव्हतीस, फक्त तुझ्या बापाच्या पैशाकडे बघून मी तुझ्याशी लग्न केलं, असं मी घेईन, हे ठामपणे त्यांनी सांगितलं. आणि तेव्हा मला कळलं की आपण पण आपल्या निर्णयावर ठाम असायला पाहिजे. म्हणजे कोण आहे हा? कारण त्यांनी खूप चांगलं केलं. आता त्यांचं मला जस्ट नाव नाही आठवते. पण तुझ्यात जीव रंगलामध्ये राणाचे बाबा दाखवले होते, ते त्या ॲक्टर होत्या. त्यांचं जस्ट आत्ता मला नाव नाही आठवते. पण त्यांनी हे पॉईंट ब्लँक सांगितलं की मी हे करणार नाही. आणि कुठेतरी आपण शिकत असतो की आपण नाही म्हणायला शिकलं पाहिजे. पण तू जेव्हा सेटवर जातेस तेव्हा म्हणजे तू सडन अशी चेंज, कारण आपण सारखे जसा रोल तसा आपण आपली बॉडी लँग्वेज आपलं दिसणं बदलतो, सगळं, हो. मग ते असं फटकन बदलता येतं का? बदलतं. आता सुरुवातीला ना माझ्या चेहऱ्याकडे बघून मला सगळे आई, गरीब बाई असे सीन मिळायचे. गरीब बाई तर तू काय वाटत नाहीस. आता मी खूप हे झाली, मॉडिफाय झाले. पण सुरुवातीला माझ्या एक चेहऱ्यावरती एक वेगळा हे होता. असं वाटायचं की आपण इंडस्ट्रीत जातोय, आपला गॉडफादर नाही आहे कोणी, आपल्याला कोणी हर्ट करेल, आपल्याला कोणी बोलेल, आपल्याला कोणी म्हणजे एक एक कानावर पडलेल्या गोष्टी असतात. पण मी तुम्हाला सांगू का, असं कधीही माझ्याबरोबर झालं नाही. कारण माझं एक म्हणणं आहे की विद्येचं माहेरघर शाळा आहे. शाळात आपण विद्या घ्यायला जातो, तसंच ह्या सिरियलमध्ये काम करताना आपलं कामाशी काम ठेवावं. कोण कधी आलं, कधी गेलं, कोणासाठी थांबलं हे नाही. आता
शाळा सुटल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याबरोबर अनुचित प्रकार घडला तर त्याला शाळा जबाबदार नाही. तसं सिरियलमध्ये, पिक्चरमध्ये काम करताना, ॲड मॉडेलिंग करताना फ्लोअरवरती 100 लोक असतात. कोणी तुम्हाला काही करूच शकत नाही. पण तुम्ही जर का घुटमळलात, कुणासाठी थांबण्याचा प्रयत्न केलात किंवा कुणासाठी तरी तुम्ही हे करताय किंवा तर मग हात दिलं तर बोट दिलं तर हात घेतात म्हणतात ना, तसं होऊ शकतं. अदरवाईज तुम्हाला कोणी नाही. तुम्ही जर का नीट राहिलात ना, मला आजपर्यंत तसा अनुभव नाही अजिबात, की बाबा काही अनुचित प्रकार किंवा मला कोणी हे करण्याचं अजिबात नाही. उलट सांभाळून घेतात. आपला चेहराच असा आपण ठेवायचा ना, की आपल्याला पटकन कोणी असं हे करणारच नाही, बोलणारच नाही. अशासाठी म्हणजे मग आणि माझं एक आहे, की मी सगळ्या टीमबरोबर काम नाही करत. ठराविक मला जेवढी लोकं माहिती आहेत किंवा जेवढे प्रोडक्शन हाऊस माहिती आहेत त्यांच्यावरच काम करते. मग भले 4 कामं गेली तरी चालतील, पण आपण आपली लक्ष्मण रेषा पार नाही करायची. कारण माझ्या पदरात 2 मुली आहेत. उद्या आपल्याला कोणी पॉईंटली सांगता म्हणजे करता कामा नाही ना, की बाबा हिची आई असं करायची किंवा हिची आईचं हे मला चालणार नाही. कारण उद्या मुली सासरी जाणार आहे. ते डोक्यात एका मुलीचं लग्न झालं आहे, मला नातही आहे. आता दुसरी मुलगी डॉक्टर झाली आहे, तिचंही लग्न होईल. तर कुठेही त्यांना नको आपल्यामुळे हे. त्यामुळे मी माझी लक्ष्मण रेषा आखलेली आहे. भले 10 कामं गेली तरी चालतील. पण माझे मिस्टर रिलायन्समध्ये आहेत, रिलायन्सचे GM आहेत. 58व्या वर्षी रिटायर होऊन परत रिलायन्सनी 2 वर्ष त्यांना ठेवलं आहे. कारण आणि ते क्रिकेट टीमचे कॅप्टन आहेत रिलायन्सच्या. त्यामुळे तसं बघायला तर फायनान्शियली काही मला ते करण्याची गरज आहे अशातला भाग नाही आहे. पण आवड आहे. आवड असताना का नाही आपण आपली आवड का मारायची? भले कैक वर्षांनी का होईना, पण मला जायला मिळालं, काम करायला मिळालं, हेही नसे थोडके. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.